हे बघा आता आपण ना यो हायवे आहे बघा का, बदलापूर आणि कर्जत हायवे आहे. कर्जत हायवेच्या इकडे समोरचं सापे गाव आहे. सापे गावाच्या इथनं आपण राईट म्हणून आता सरळ जाणार आहे टर्नरकडे. तर आपण इथनं आतमध्ये जातो आता. फिरो रस्ता बघ कसा आहे यार. नाही काय गरज नाही, पुढे पण दाखव ना. बघा आता इथनं आपण आहे ना हायवेला वरती एंट्री करणार आहेत आणि वरनं मग तुम्हाला दाखवतो मी कसं काय ते. मेन हायवे, मेन जो रोड आहे ना बदलावर आहे कर्जत, तिकडनं राईट मारल्यानंतर आहे ना थोडंच पुढे आल्यानंतर आपल्याला हा एक लेफ्ट मारायला भेटतो आपल्याला इथे. बघा समोर दिला बघा बोर्ड पण, लोणावळा बदलापूर साईडला ना. आपण आता हायवेला पोहोचलेलो आहे, बघू शकता. ही हायवे आपल्याला आलेला अहमदाबादवरनं आलेला हायवे आहे. आता JNPT ला जाणार आहे, त्यामुळे त्या हायवेलाच उभे आहेत ना, बघू शकता. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी विकास विषय आज आपण बघणार आहेत बदलापूरवरनं पनवेलला जाणार जो आता नवीन तो टर्नर झालेला आहे तो बोगदा. तो किती काम झाले ते आपण बघणार आहेत. आणि माझ्या बरोबर आज अक्षय आणि आपण दोघं चाललेलो आहे. बघू शकता मागे समोर बोर्ड लागलेला आहे, त्या बोर्डचा बदलापूर आणि लोणावळ्याचा बोर्ड आहे. आपण या मागे जाणार वरती तुम्हाला दाखवतो मी. तसं इकडे पहिलं तर बघा मुरबाड आहे, नाशिक आणि दिल्ली. याचा किती किलोमीटर दाखवलेलं आहे बघा. मुरबाड 30 किलोमीटर, नाशिक 146 आणि दिल्ली 1307 किलोमीटर आहे. तर आपण आता सरळ जाऊ आता इथनं, आपल्याला समजेल काय काय किती काम झालेलं आहे किती काय नाही ते. तर चला मंडळी, आता आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि संध्याकाळचे 4:30 झालेले आहेत. आता सूर्य मावळत चाललेलं आहे. याच रोडने आता आपण जाणार आहे पटापट. आता संध्याकाळचं 4:30 झालेले आहेत. तर बघू आता किती वेळात आपण पोहोचतो काय ते. पनवेल 21 किलोमीटर आहे, रायगड 150 किलोमीटर आणि मुंबई 64 किलोमीटर आहे. असा बोर्ड आपल्याला बघायला भेटतो.
मंडळी बघू शकता माझ्या मागे ना बोगदा दिसतोय. आता आपण त्या बोगद्यामधनं आपण जाणार आहेत. तर आता तिथं ते गाडी जरा अडवतात म्हणून आपण इथं व्हिडिओ बंद करतो थोड्यापुरती. त्या बोगद्याच्या पुढे गेल्यानंतर व्हिडिओ चालू करणार आहे मी. तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये कसा बोगदा आहे ना कसा नाही. अक्षय भाऊ आपल्याबरोबर आहे. अक्षय भाऊ ऐकर. हा तर आपण आता त्याला इथनं आतमध्ये जाऊ. बघा अशा प्रकारे बोगदा आहे. तर मी आता बघ ही दिसतो का गेट, त्या गेटच्या इथनं व्हिडिओ चालू करतो आतमध्ये गेल्यानंतर. तर चला पुढे भेटू आता. मग जाऊ ना आपण. चल बघा आता आपण ना बोगद्यात एंट्री करणार समोरच. समोर आपल्याला बोगदा दिसतोय आणि तिथनं आपण आता एंट्री करतोय बदलापूर टर्नर. काय दादा बघा मित्रांनो आपल्याला समोरच दिसतोय आता बोगदा. बोगदा आता होणार आहे पार ना आपण जाणार बोगद्याच्या आरपार. हे बघा आहे 7वा एक. हे काय ते एक्झिट दिलेत का काय समजत नाही पण जागोजागी भरपूर. नाही रे एवढं कुठं काय काय माहित नाही पण भरपूर एक्झिट दिलेले आहेत मध्ये दिसतात आपल्याला. इमर्जन्सी असतील ते एक्झिट वगैरे किंवा गाडी फेल वगैरे झाले ब्रेक. बघा आता आपण लवकरच त्या बोगद्यातून बाहेर निघणार आहेत. असा सर्वात मोठा असा बोगदा बघायला भेटतो आपल्याला बदलापूरचा, जो पनवेलला अटॅच झालेला आहे ना. आता असं आम्हाला वाटायला लागेल आता आम्ही पनवेलमध्ये प्रवेश केलेला आहे.
बघू शकता कशी कामं वगैरे चालू आहेत समोर. पोलिसांची गाडी का समोर? कॅमेराची व्हिडिओ वगैरे असं येते बघा. अशा प्रकारे आपण बाहेर तर निघालेलो आहे बोगद्यातून. मस्त उद्या सूर्याचा प्रकाश आपल्याला दिसते बघायला. आता ना आपण बाहेर निघालेलो आहे बोगद्यामधनं. बघा त्यामध्ये साईडला बघा हा बोगदा इथे संपतो. LHS टनेल बघू शकता. अशा प्रकारे बोगदा संपलेला आहे. हां ना आता आपण बोगद्यातून बाहेर तर निघालेलो आहे. आता आपण पुढे जाऊन बघू आता रस्ता वगैरे कुठपर्यंत गेलेलो आहे. तेवढं एकदा बघून येऊ आपण. लेट्स गो. चलो आगे.
चिंतोली गावात आपण आलेलो आहे आता. तर बघू आपल्याला कुठे म्हणून काही बदल नाही आपल्याला बोलायचं काय नाही. जमिनीचा पैसा दादा तुझा शिल्लक काय तर मंडळी आता आपण ना भोगदा पार करून तिकडनं आपण सर आलेलो आहे आणि बघू शकता माझ्या मागे ना चिंद्रण गाव आहे. बघू शकतो झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा हे चिंद्रण गाव आहे. चिंद्रण गावामध्ये आपण आलेलो आहे आता. चिंद्रण गावाचा नाका आहे आणि इथे 2 रस्ते जातात. हा पण जातो पनवेलला आणि हा पण राईट आणि लेफ्ट दोन्ही रस्ते पनवेलला जातात. आणि समोर बघा चिंचवली, शिरवली आणि आंबे अशी या गावांची नावं दिसलेली आहेत. आपण आता आपण ह्या रोडने आलेलो होतो ना. ह्याच रोडने आता आपण परत रिटर्न मागे जाणार आहेत. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.